पेठ हे कोथळीगडाच्या पायथ्याचे गाव. पेठ गावात जाण्यासाठी पहिले आंबिवली गावात यावे लागते. आंबिवली ते पेठ कच्चा रस्ता आहे. आंबिवली ते पेठ हे अंतर जवळपास 4 किलोमीटर आहे. पेठ हे पायथ्याचे गाव असल्याने याला पेठचा किल्ला देखील म्हणतात. पेठ गावाच्या अलीकडे थोडा डांबरी रस्ता आहे. घाट चढून वर आल्यावर कोथळीगडाचे दर्शन होते. पावसाळ्यात हा गड बघण्यासाठी आवर्जून यावे. जय शिवराय. आज मी आहे कोथळीगडाच्या ट्रेकवर. इथे पेठ गावात इथे गाडी लावून आता मी ह्या दिशेने सरळ माझा प्रवास चालू करणार आहे. आता बरोबर 8:45 वाजता मी हा ट्रेक चालू केला आहे. पूर्णपणे हा ट्रेक माझा सोलो आहे. चला या. गावातून पुढे आल्यावर ह्या सगळ्या मातीच्या रस्त्याने आपल्याला पुढे जायचे. पुढे पेठची अजून एक वाडी आहे. तेथूनच खरा ट्रेक चालू होतो. डावीकडील रस्त्याने आल्यास डायरेक्ट तुम्ही पुढच्या वाडीला जाऊ शकता. हा रस्ता गावाच्या अलीकडील भैरवनाथ हॉटेलपासून येतो. पुढे आल्यावर उजवीकडून हा रस्ता गडाकडे जातो. इथून आता आपल्याला डावीकडे ह्या वाटेने घरा जायचं. पुढे आल्यावर आता इथे ही उजवीकडची पायवाट आपल्याला धरायची आहे. उजवीकडे काही प्रमाणात लँडस्लाईड झालेली आहे. गडाची चढाई तशी हलकी आहे. कोथळीगडाचा इतिहास अतिशय रक्तरंजित आहे. या गडावर मराठ्यांचे शस्त्रागार होते. औरंगजेबाने नोव्हेंबर 1684 मध्ये अब्दुल कादर याला हा गड ताब्यात घेण्यासाठी पाठवले. या गडाचे महत्त्व लक्षात घेऊन अब्दुल कादर याने त्याचे 300 बंदूकधारी गडावर पाठवले. काही मुघल गडाच्या दरवाजापाशी गेले आणि दरवाजा उघडा असे ओरडू लागले. मराठ्यांना वाटले की आपलेच लोक हत्यार नेण्यासाठी आले आहेत. त्यांनी दरवाजा उघडला आणि मोगल सैनिक आतमध्ये शिरले.
मराठे व मोगल यांच्यात लढाई झाली आणि गड मोगलांच्या ताब्यात गेला. दुसऱ्याच दिवशी गड परत घेण्यासाठी मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घातला. इथेही खूप मोठी लढाई झाली. येथील सुंदर दुःख बघून आता मी या बाजूने माझा किल्ल्याचा प्रवास वरती चालू ठेवणार आहे. लढाईत किल्ल्यावरील दारुगोळ्याला आग लागली. गडावर जाणारी साधन सामग्री मराठ्यांनी अडवून धरली. बहुतेक गावकऱ्यांनी गडाच्या टाक्यावरून गावात पाणी नेण्यासाठी ते पाईपलाईन टाकली आहे. मुघलांच्या मदतीसाठी जुन्नरचा किल्लेदार अब्दुल अजीज खान यांनी आपला मुलगा अब्दुल खान याला पाठवले. पण सरदार नारोजी त्रिंबक यांनी त्याची वाट अडवून धरली. येथेही खूप मोठी लढाई झाली व नारोजी त्रिंबक धारातीर्थी पडले. अहमद खानाने नारोजी त्रिंबक यांचे डोके रस्त्यावर टांगले. वाटेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लँडस्लाईड झालेली आहे. नंतर पुढील काही वर्षात मराठ्यांनी हा गड ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना अपयश आले. जवळपास 15 ते 20 मिनिटाची ही चढाई चढल्यावर लगेच आपला महादरवाजातून गडावर प्रवेश होतो. दरवाजातून आता आल्यानंतर आपल्याला इथून सरळ पुढे जायचं आहे. गडावरचे वातावरण अतिशय सुंदर होते. सर्व बाजूने धुके पसरलेले होते. येथे आता 2 वाटा आहेत. एक डावीकडे चाललेली पण मला वाटते ही उजवीकडचीच वरती जाणार असेल. कोथळी गडावर फक्त मी एकटाच. आणि जवळपास अर्धा पाऊण तास प्रवास केल्यानंतर मी आता येथे येऊन पोहोचलो आहे. येथे प्रजासमोर तोफा ठेवलेल्या आहेत. येथे आल्यावर खरं तर आपल्याला जायचे डावीकडे, पण उजवीकडे काही पाण्याची टाकी आहेत. ते बघून आपण परत येऊन डावीकडे गडावर जाऊ. येथे वरती एक गुहेतील टाकं आणि पुढे देखील टाके आहेत.
पाण्याचा टाका आहे खोल. इथे पण हे एक पाण्याचं टाका. हे पहिलं वरचं पाण्याचं टाकं. उजवीकडील गुहा पाण्याचे टाके बघून आता मी डावीकडे माझा प्रवास चालू ठेवणार आहे. पुढे जाण्याआधी बुरुजावर एक गुहा आहे ती आपण बघू. गुहा असेल बहुतेक की त्यात पाणी साठले आता. वरची गुहा बघून आल्यावर आपण पुढचा प्रवास चालू ठेवू. तिथे वरती गडदेवता आहे आणि हे खाली अजून एक कुठून तरी वाट येते ते पण आपण बघू कुठून येते. आपल्याला जायचे सरळ असं. अजून एक खोल पाण्याचा टाका इथं उतरायला पण जागा आहे. वरचं गणपतीची मूर्ती आणि पाण्याचा टाका बघून आता आपण त्याच्यावरती काय बघू. आणि इथूनच मला वाटतं वरती जायला गाडीवर जायला रस्ता आहे. त्याच्या आधी आपण इथं पुढे काय बघू. हे भैरवनाथ मंदिर, आतमध्ये भैरवनाथाची मूर्ती आहे. आणि मस्त गुहा आहे एक नंबर. इथे खांब बघा किती भारी आहे. आणि जाण्यासाठी त्यावेळेस केलेली ही नाळ. तिकडची गुहा मंदिरे बघून आम्ही वरती चाललोय. येथील कातळ कोळी पायऱ्या खरंच वैशिष्ट्यपूर्ण आहेत. पायऱ्या बघा. इथे अजून एक गुहा आहे त्याच्यावरती चांगला नक्षीकाम वगैरे केलेलं आहे आणि तिथून आपल्याला वरती जायचं आहे. एक नंबर भारी कातळ कोळी पायऱ्या आहेत. इथे पण बघा. आता वरती जातो गडमाथ्यावर. छान भारी. इथे आल्यावर इथून आल्यावर आपल्याला वरती जायचं असं. ह्या पण छोट्याशा पायऱ्या तशा. पहिला आपण वरती जाऊ.
पायऱ्या चढून आल्यावर इथून आपल्याला वर जायचे. वर काही पायऱ्या व दरवाजा आहे. ह्या अजून पायऱ्या आहेत आणि मला वाटतं ह्या चढल्यावर आपण गडमाथ्यावर पोहोचूच. वरती दरवाजा आहे मस्त भारी. पायऱ्या चढून वर आल्यावर आता आपल्याला समोर इकडे काही काही वास्तू आहेत गडावरच्या त्या बघायच्यात. पहिल्यांदा इथे उजवीकडे अजून एक आपल्या भागवताचा पूल आहे. म्हणून सरळ पुढे जाऊ. आल्यावर पहिले इथे एक टाका आहे मोठा. आणि इथे एक वास्तू आहे. टाकावर पुढे जाऊ आपण. काय नजारा आहे बघा. दुःख आहे भारी. इथे तर खूपच दुःख आहे. खेळते दुःख बघा सर. जी खालची पायवाट आहे ती कौल्याची धार आहे. वातावरण भारीच आहे पण एक नंबर दुःख आणि नजारा बघा. खाली तिथे वॉटरफॉल्स तिकडे पण आहेत. तिकडे धुक्यामुळं जास्त लांबचा परिसर दिसत नाही आहे. वरती ती गुहा आणि गडावरती गडमाथा बघून थोडंसं खाली जाऊन बघतो. तिथे एक दरवाजा आहे. तो दरवाजा बघू. एक दरवाजा इथे अजून. दरवाजाच्या पुढे मी आले. तिथे अजून काही गुहा आहेत. पाण्याचे टाके असतील बहुतेक. पाण्याचे टाके झाडावर भरपूर पाण्याचे टाके आहेत. अजून काही हे अजून एक मोठं टाका.